पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील खारघरला आपल्या घरी परतलेत। त्यांच्या मानेला गोळी लागून गेली होती। त्यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। घटनेचा संपूर्ण जो अनुभव आहे तो त्यांनी एबीपी माझाला सांगितलाय। कोण कोण हिंदू आहेत असं विचारून त्यांनी आम्हाला बाजूला केलं असं सुबोध पाटील म्हणाले। तसंच भारतीय लष्कर, केंद्रीय मंत्री अमित शहा तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत झाल्याचंही पाटील यांनी आवर्जून सांगितलं। आपल्याबरोबर सुबोध पाटील आहेत। त्यांचा अनुभव काय होता, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आलेल्या आहेत। आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्यांचा या संपूर्ण घटनेचा अनुभव आणि त्यांना ते जे जखमी झाले होते तो प्रसंग काय होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर तुमची जी पर्यटन तुमची कंपनी होती, टूर मॅनेजमेंट कंपनी होती निसर्ग पर्यटन, त्यातून हे नवी मुंबईतले काही लोक गेले होते, तुम्ही देखील त्यामध्ये होता, तुमच्या पत्नी देखील होतात। प्रवास कसा झाला? पहलगामच्या दिवशी, ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होतात आणि नेमकं त्या दिवशी काय झालं? आम्ही जेव्हा तिथनं निघालो म्हणजे पहिल्यांदा आम्ही 12:30 पावणे 1 वाजता पोहोचलो तिथे। मग तिथे वरती जाण्यासाठी आम्ही घोड्यावरती हे झालं, घोडे त्यांनी आम्हाला एक बुक करून दिले आणि आम्ही ते वरती पहलगामवरती जायला निघालो। आम्ही ते आमच्याजवळ एक फोटोवाला तिथे जवळ आला। फोटोवाला मला की फोटो काढायचा आहे का, त्याने आम्हाला ते काश्मीरी ड्रेसमध्ये ते फोटो दाखवले। बोलतो असे, बोला ठीक आहे चला। आलो आम्ही फोटो काढण्यासाठी, त्याचे गेलो 3-4 मिनटं पुढे जातोय तर असं परत असं आवाज यायला लागला पाहिजे। तर आम्ही असं मागे बघितलं तर बघते तर सगळे ते लोक आपले जीवने धावत सुटले आणि धावत सुटले। मग आम्ही पण धावत सुटलो। पण तारेचं कंपाऊंड होतं, त्याच्यामुळे बाहेर जायला असं कुठं मार्ग नव्हता। सगळी पब्लिक होती, ते सगळे तारेच्या कंपाऊंडमध्ये सगळे काही बसली, काही झोपली, तिथे सगळे होते। आम्ही पण त्या याच्यामध्ये जाऊन आम्ही त्यांच्यामध्ये सामील झालो, म्हणजे बसलो त्याच्यामध्ये। बसलो तिथे। मग तो एक जण अतिरेकी होता, तो आमच्या जवळ आला मला, हिंदू कोण आहे, हिंदू कोण आहे, इधर खडे हो जा। तर आम्ही तितके सर्व जे बसले होते ते सर्व घाबरलेले होते, सगळे हात जोडत होते सर्व। पण ते जो कोण बोलतो असेल तर त्या लगेच चाललं ते शूट करायला जातो। आम्ही प्रत्यक्ष बघत होतो तिथे। तर आम्ही सगळं घाबरलेच होतो। दुसरं पर्यायच नव्हतं आमच्याकडे की एक सद्गुरू कृपा म्हणून वाचलो। त्यांनी सर्वांना शूट केलं माझ्याकडलं। तर माझ्या इथे गोळी, तर मी बेशुद्ध झालो। एक केवळ समर्थ कृपा म्हणून वाचलो। मी अशी इथे बसलेली, ते साईडला होते, ते गोळी मारली आणि तो पळून गेला तिकडे, गोळी टाकून पळून गेला। बहुतेक लोकांना मारत, तो गोळी मारत त्या तिकडनं त्या लोकांना तसं गेल्यानंतर मी थांबलो। आता यांना गोळी लागली तर हे बेशुद्ध पडले ना, मी घाबरले। आता काय करायचं, इथे लढायचं का काय करायचं? मग मी तशीच उठले आणि मग आता बरं इथे घोडेवाले आहेत का बघू दे। मग तिथं घोडेवाले बघायला गेलो। मदतीसाठी तुम्ही गेला? हां, घोडेवाले बघायला गेलो तिथं। तर घोडे नव्हते पण घोडेवाले होते तिथं। मग मी बोललो घोड़ेवाले बरे इकडे आओ, बरं जरा पति को बरं गोली लगा है, जल्दी लग उठाओ। तो आंटी बोलते तुम नीचे चलो, मैं अंकल को लेके आता है। लेते आहे तर मग मी बोललो चलले का, त्यांनी दोघाही मला खाली नेली तिकडे। नंतर मला बोलतं घोड्यावर बसायला ताकदच नाही, मी गळून पडलो ना इकडे। मला आता काय करणार? मग पुन्हा बोलतं मी अंकल को लेके आता है, तुम नीचे चलो। ते आम्हाला घोडेवाले घेऊन गेलते ना, तेच होते वाटते। नंतर मग ते आम्ही खाली गेलो। मग त्यांनी मला दोघाही पकडली, घोड्यावर ठेवली। नंतर मग तिकडनं नेली तिकडे आणि पोलीस चौकी आहे वाटतं का, तिथे ॲम्ब्युलन्स आल्या होत्या। मग त्या ॲम्ब्युलन्समधनं आम्हाला हॉस्पिटलमध्ये थांबा बोलते तुम्ही, आम्ही अंकलला घेऊन येतो। मग थोड्या टायमाने यांना आतमध्ये नेले, ते दिसले नाही आम्हाला। नंतर मग बाहेर काढले तेव्हा यांचा मी जॅकेट ओळखला ना। जॅकेट ओळखल्यावर मग मी बोलले थांबा बरं आमचा माणूस। मग त्या मॅडम आम्ही ओळखली त्यांना। मग तसे मी जरा बोलत होते, मी बोल तुम्ही बरे आहेत ना? तर बरे आहेत। मग ते लगेच त्याच ॲम्ब्युलन्समध्ये हेलिकॉप्टरचे तिथं आहे, तिथं मग तिथे नेले। म्हणजे हा संपूर्ण हल्ल्याचा वेळ किती? 5 मिनिटात झालं, 10 मिनिटात, अर्धा असं पूर्ण? आम्ही 5 मिनिटात झालं फक्त। आम्ही जेव्हा एंट्री केली आणि लगेच 5 मिनिटात झालं हल्ला। दिसले त्यावेळी तुमच्या सोबतच होते? हो, नाही आम्ही एंट्री आम्ही बरोबरच केली। पण ती रोपियोच्या मार्गाने गेलो आम्ही, फोटो काढण्याच्या मार्गे गेलो तिथं। ते काय म्हणत होते, कलमा पडायला सांगत होते सगळ्यांना वगैरे? काय सांगत होते आम्हाला, ते आलं का जो एक दोघं जण होते ते, पण जो आमच्याकडे आला तर काय सांगत होता, फक्त आम्हाला सांगत होता हिंदू कोण आहे इधर राजा खडे हो जा, हिंदू कोण आहे खडे हो जा, बस इथं सांगत होतं। पण आम्ही घाबरलो होतो, आम्ही कोण काय बोलतच नव्हतं। आम्ही हात जोडूनच फक्त असं
विनंती करत होतो बस असं काही बस दुसरं काही पर्याय दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. काय वाटतंय या संपूर्ण हल्ल्याचे जे दोषी आहेत अजून सापडले नाही आहेत, अजून ते 4 लोक अजूनही जंगलामध्ये आहेत, काय भारत सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे, काय वाटतं? ते कठोर उचलायलाच पाहिजे. अरे या जीव जातात ना असे. हो, कठोर पाऊल उचललंच पाहिजेत आणि सरकार उचलेल त्याची काही शंका नाही आहे. म्हणजे ते आणि सरकार आणि मिलिटरी आणि आर्मी हे तत्पर आहेत, त्याचे काहीच कसर करणार नाहीत. आता भारत सरकार काय पावलं उचलणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि कठोरातलं कठोर पाऊल उचलायला पाहिजे अशीच सर्वांची मागणी आहे. पाटील कुटुंबियांची देखील तीच मागणी आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.